सिंह राशी 15 ते 31 जुलै 2026। प्रत्येक राजाचा एक काळ असतो आणि प्रत्येक काळाला एक राजा असतो। सिंह राशी जंगलात एक विचित्र नियम आहे। जेव्हा सिंह शांत असतो तेव्हा अनेकांना वाटतं की त्यांचं साम्राज्य संपलं आहे। त्याचा आवाज ऐकू येत नाही, त्याची गर्जना होत नाही, तो कोणालाही आव्हान देत नाही। दुरून पाहणाऱ्यांना वाटतं आता हा पूर्वीसारखा राहिलेला नाही। पण जंगलाला एक गोष्ट माहीत असते, शांत बसलेला सिंह कधीच कमकुवत नसतो। शांत बसलेला सिंह कधीच कमकुवत नसतो, तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतो। आयुष्याचंही काहीसं असंच असतं। काही काळ असा येतो जेव्हा आपण कितीही मेहनत केली तरी आपली किंमत लोकांना दिसत नाही। आपलं काम दुसऱ्यांच्या नावावर जातं। आपली क्षमता असूनही आपल्याला संधी मिळत नाही। काही जण आपल्याकडे दुर्लक्ष करतात तर काही जण आपल्याला कमी लेखण्याची चूक करतात। पण इतिहास साक्ष आहे, सूर्याला रोज उगवण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही। तो स्वतःच्या वेळेवर उगवतो आणि उगवल्यानंतर संपूर्ण आकाश त्याचंच होतं। सिंह राशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलै हा काळ तुमच्यासाठी अशाच एका सूर्योदयाची सुरुवात ठरू शकतो। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून पुढे चालत राहिलात। काही वेळा तुमच्या क्षमतेवर शंका घेतली गेली, काही वेळा परिस्थितीने तुमची गती कमी केली, काही स्वप्नांना थोडं वेळ थांबावं लागलं। पण थांबणं म्हणजे हरणं नसतं। बाण जितका मागे ओढला जातो तितक्याच वेगाने तो पुढे झेपावतो। कदाचित तुमच्या आयुष्यातील मागचे काही महिने हे मागे ओढले जाण्याचे होते आणि आता पुढे झेप घेण्याची वेळ जवळ आली आहे। या 15 दिवसात तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने जाणवतील। तुमच्या शब्दांना वजन मिळू लागेल, तुमच्या निर्णयांवर लोकांचा विश्वास वाढेल, तुमच्या उपस्थितीची दखल घेतली जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतात त्यासाठी आता तुम्हाला फार बोलावं लागणार नाही। तुमचं कामच तुमची ओळख बनू लागेल। सिंह राशीचा स्वभाव जन्मताच नेतृत्व करणारा असतो, पण खरा नेता तो नसतो जो नेहमी पुढे उभा असतो। खरा नेता तो असतो जो कठीण काळातही स्वतःचा आत्मविश्वास जिवंत ठेवतो। या 15 दिवसात तुमच्यासमोर काही नवीन संधी येऊ शकतात। काही लोक पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकतात। काही दारे जी कायमची बंद झाली असं वाटत होतं ती पुन्हा उघडू शकतात आणि काही निर्णय जे आतापर्यंत कठीण वाटत होते ते आता अगदी स्पष्ट दिसू लागतील। पण या काळात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अहंकार आणि आत्मविश्वास यांच्यात एक बारीक रेष असते। आत्मविश्वास तुम्हाला शिखरावर नेतो, अहंकार माणसाला शिखरावर एकटं करून टाकतो। म्हणून या काळात यश मिळालं तरी नम्रता सोडू नका, कारण टिकणारं यश हे नेहमी स्वभावामुळे टिकतं। 15 ते 31 जुलै हे 15 दिवस फक्त दिनदर्शिकेतील तारखा नाहीत, ते तुमच्या आयुष्यातील अशा टप्प्याची सुरुवात ठरू शकतात जिथे संघर्षाची जागा हळूहळू यश घेईल, शंकेची जागा आत्मविश्वास घेईल आणि प्रतीक्षेची जागा समाधान घेईल। आणि जेव्हा 31 जुलैची संध्याकाळ येईल तेव्हा कदाचित तुम्ही स्वतःकडे पाहून एकच गोष्ट म्हणाल, मी बदललेलो नाही, फक्त आता जगाला माझी खरी ताकद दिसू लागली आहे। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 15 ते 31 जुलै हा काळ स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आणि अनेक क्षेत्रात प्रगती अनुभवण्याचा ठरू शकतो। गेल्या काही महिन्यांपासून ज्या कामांसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात त्यांची दखल आता घेतली जाऊ शकते। तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक प्रभावीपणे समोर येतील आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देऊ लागतील। करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात हा काळ विशेष अनुकूल आहे। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील। नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्या तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील। पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी काही व्यक्तींना मिळू शकते। जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार किंवा अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे। भागीदारीत काम करणाऱ्यांनी परस्पर विश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे। आर्थिक बाबतीत हा काळ समाधान देणारा आहे। उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात, अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो। मात्र दिखाऊ खर्च किंवा प्रतिष्ठा टिकवण्यासाठी केलेला अनावश्यक खर्च टाळा। योग्य नियोजन आणि बचत केल्यास पुढील काळ अधिक मजबूत होईल। कौटुंबिक जीवनात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील। घरातील एखादे शुभकार्य, कौटुंबिक समारंभ किंवा आनंदाची बातमी वातावरण प्रसन्न करू शकते। ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल। काही जुन्या मतभेदांवर पडदा पडू शकतो आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल। प्रेमसंबंधांमध्ये हा काळ नाते अधिक दृढ करणार आहे। जोडीदारासोबतचे संवाद वाढतील,
गैरसमज दूर होतील आणि भविष्या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, मात्र कोणतेही नाते फक्त आकर्षणावर नाही तर विश्वासावर उभे राहते हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणार आहे. अभ्यासात आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश प्रक्रिया किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मोठी अडचण दिसत नाही, मात्र कामाच्या व्यापामुळे थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार यामुळे ऊर्जा टिकून राहील. या 15 दिवसात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल निर्माण होणाऱ्या आदराच्या रूपात दिसू शकतो. ज्या व्यक्तींनी पूर्वी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती त्याच व्यक्ती आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसू शकतात. त्यामुळे कोणावर राग न धरता शांतपणे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 22 जुलै ते 29 जुलै हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. या दिवसात महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, करिअरमधील संधी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळू शकते. या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येऊ शकते जी पहिल्या नजरेत सामान्य वाटेल, पण पुढे तीच तुमच्या प्रगतीचा मजबूत पाया ठरेल. त्यामुळे प्रत्येक भेट, प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक नवीन प्रस्ताव गांभीर्याने घ्या. सिंह राशीच्या व्यक्तींनो, सूर्य रोज उगवतो म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही. उलट प्रत्येक सकाळ त्याच्या प्रकाशामुळे सुंदर होते. त्याचप्रमाणे तुमच्यातील क्षमता कायम होती, फक्त तिला योग्य वेळ मिळणं बाकी होतं. 15 ते 31 जुलै 2026 हा काळ त्या क्षमतेला योग्य दिशा देणारा ठरू शकतो. आत्मविश्वास ठेवा, नम्रता जपा आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज व्हा. सिंह राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक उगवत्या सूर्याला अंधाराशी लढावं लागतं, पण तो कधीच अंधाराला घाबरत नाही, कारण त्याला माहीत असतं की त्याचं काम फक्त प्रकाश देणं आहे. तुमच्या आयुष्याचंही काहीसं असंच आहे. गेल्या काही काळात कितीही अडचणी आल्या असतील, कितीही लोकांनी तुमच्यावर शंका घेतली असेल किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात गेली असेल, तरी तुमच्यातील क्षमता कधीच कमी झालेली नाही. 15 ते 31 जुलै हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. खरं यश हे इतरांना हरवण्यात नसतं, तर कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक सक्षम बनण्यात असतं. या 15 दिवसात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं मनापासून स्वागत करा. प्रत्येक निर्णय संयमाने घ्या आणि प्रत्येक यशासोबत नम्रता कायम ठेवा, कारण नम्रतेमुळे मिळालेला सन्मान हा कोणत्याही पदापेक्षा मोठा असतो. तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे, तुमच्या विचारांमध्ये नेतृत्व आहे आणि तुमच्या कृतींमध्ये भविष्य घडवण्याची क्षमता आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आजची छोटी प्रगतीच उद्या मोठ्या यशाचा पाया असते. लक्षात ठेवा, सिंहाला जंगलाचा राजा म्हणून कोणी मुकुट घातलेला नसतो. त्याचं धैर्य, आत्मविश्वास आणि कृतीच त्याला तो मान मिळवून देतात. त्याचप्रमाणे तुमचं भवितव्यही नशिबापेक्षा तुमच्या निर्णयांवर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर अधिक अवलंबून आहे. त्यामुळे पुढे चालत राहा, कारण कदाचित 31 जुलैपर्यंत तुम्ही फक्त यशाच्या जवळ पोहोचणार नाही, तर स्वतःच्या सर्वोत्तम रूपालाही भेटणार आहात.